नमस्कार मित्रांनो, मी भावेश राणा आणि मी स्वागत करतो भावेश राणा ब्लॉग्समध्ये. नमस्कार मित्रांनो, आज आहे आपल्या सर्वांचं हिंदू नववर्ष म्हणजेच एक गुढीपाडवा. आणि मी आता माझ्या ताईसोबत चाललो आहे ठाण्याला. रॅली आहे गुढीपाडव्याची. मी पहिल्यांदाच रॅलीचा अनुभव घेणार आहे. ती रॅली कशी असेल ते आपण मग चला आज तिथेच जाऊन बघूया. आता आपण माहीमला पोचवायला येऊ. मग दादरला पोचल्यावरती ट्रेन चेंज करून जाऊ आपण ठाण्याला. मग आज तुम्ही पण माझ्यासोबत बघा रॅली. आणि ही माझी ताई, तिच्यासोबतच चाललो आहे. बिचारीला घालायचे होते नवीन कपडे, पण हिच्या कामातल्यांनी ऑफिसवाल्यांनी सांगितलं की ऑफिसचे कपडे घालायचे, म्हणून तिने टी शर्ट आणि पॅन्ट घातला नाही. त्याच्यात तिला पण साडी किंवा ड्रेस घालायचा होता चांगला माझ्यासारखं. बिचारीचे नशीब फुटलं, बाकी काय नाही. तर मग आता आलं आहे माटुंगा रोड. तर मित्रांनो, आम्ही आता आलो दादर स्टेशनला आणि बघू शकता मित्रांनो दादरची गर्दी किती आहे ती. आणि आता बदलापूर फास्ट ट्रेन पण येते. हां, तर मित्रांनो आम्ही आता पोचलो ठाणे स्टेशनला. तर बाजूला बघू शकता स्टेशन आहे ठाण्याचं आणि इथं रोड. हां, आणि मित्रांनो आज मी ट्रेनमध्ये बसलो तेव्हा पण काढलेली व्हिडिओ, पण काय झालं माहिती आहे, फ्रंट कॅमेरा झाली आणि त्यामुळे फोन असा ठेवला मी, फोन स्क्रीन त्या साईडला, समोरच्या साईडला. समोरच्या लेडीजला माहीत होता की फ्रंट कॅमेरा चालू आहे. ती मस्त पोज देऊन बसली होती, आम्हाला माहितीच नाही. लय मोठा पचका झाला मित्रांनो आमचा. स्क्रीन समोरच्या बाजूला म्हणून आम्हाला माहिती नाही की या रेअर कॅमेऱ्याची व्हिडिओ चालू आहे की फ्रंट कॅमेऱ्याची. त्यामुळे मग ती व्हिडिओ म्हणजे आवाज माझा आला पण चेहरा त्या बाईचा दिसला. जाऊ दे, मी तुम्हाला दाखवेन ती व्हिडिओ. थांबा, दाखवेन तुम्हाला मी, नो टेन्शन. लय मोठा पचका झाला. इथं हिल स्टेशन आहे बघा. तर मित्रांनो मी आता आहे ठाण्यामध्ये आणि सकाळची वेळ असल्यामुळे आता पूर्ण मोकळं आहे मित्रांनो. खूप मोकळं आहे बघा. अजिबात तुम्हाला गर्दी नाही दिसणार कुठे, माणसांची पण नाही, गाड्यांची पण नाही. पूर्ण मोकळं आहे मित्रांनो. आता जिथं थांब ना मित्रांनो, आता आम्हाला टॅक्सी भेटले. रिक्षा पकडून आता आम्ही चाललो तलाव पालीला. तर मित्रांनो आम्ही आता इथे आलो आहे रॅलीजवळ आणि इथे बाजूलाच आहे ना तलाव पाली आहे. म्हणजे इथं पाली तलाव आहे आणि रॅली दाखवतो. इथे आहे मित्रांनो ही रॅली. म्हणजे इथे म्हणजे हां, हे बघा इथे दाखवते तुम्हाला. हे बघा कशीच वगैरे साडी बिडी घालून आहे, पुरुष कुर्ता वगैरे. आणि मी पण कुर्ता घालूनच आहे बघा. कुर्ता मस्तपैकी खाली कोल्हापुरी, कपाळाला गंध. तर मित्रांनो मी आता इथे रॅली जवळ आलेलो आहे आणि इथे दाखवतो तुम्हाला. थांबा, बघा मित्रांनो इथे अशी रॅली आहे. अजून पण पुढे खूप आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं ट्रकवर गोंधळी मंडळी आहेत जे गोंधळाचं प्रदर्शन करत आहेत संबळ वगैरे वाजवून. मी तुम्हाला ते ऐकू नाही शकत कारण की बॅकग्राऊंडला गाणं चालत होतं, त्यामुळे मग मला कॉपीराइट येईल म्हणून. तर मित्रांनो सुंदर अशी पहाट आणि आपल्या हिंदू नववर्षाची सुरुवात ही खूप धूमधडाक्यात होत आहे. तुम्ही बघू शकता किती जल्लोष आहे मित्रांनो. तुम्ही जी रॅली बघत आहात ती खूप अशी लांब लचक मोठी रॅली आहे. तर मग ती आपण बघूया हळूहळू करून, पूर्ण कवर करूया रॅलीला. मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं ट्रकवरती डॉक्टर वगैरे बसलेत आणि ती लोक सांगतात की आरोग्य धनसंपदा, तिथं स्पीकरवरती लावून. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे जी मुलं आहेत ती भारतीय पारंपरिक खेळ आणि व्यायाम आपल्याला
प्रदर्शित करून दाखवत आहेत. यावरून आपल्याला कळतं की यांच्या शरीराची जी लवचिकता आहे ती काय असेल ती. खूप सुंदर मित्रांनो. आणि त्याच्याच पुढे मित्रांनो श्रीमान रायगड बनवलेला आहे मित्रांनो आणि ट्रकवरती ठेवलेला आहे. खूप सुंदर मित्रांनो. असंच अजून पुढे खूप काय काय आहे, तर मग ते आपण एक एक करून बघणार आहोत. तर मित्रांनो मी इथे एकटाच फिरतोय रॅलीमध्ये. ताई जी आहे तिच्या ऑफिसच्या कामामध्ये आहे लागलेली. त्यांना ऑफिसच्या कामासाठी म्हणून त्यांना रॅलीमध्ये बोलवलेलं. तर मग बघा इथे रॅली एकटाच इथं सरीकडे फिरते संपूर्ण रॅली. हे बघा मित्रांनो सर्व बायका कशा महाराष्ट्राची जी लोककला आहे लेझिम ते दाखवत आहेत आपल्याला करून. आणि ते गणपती बाप्पा आहे. तर मित्रांनो जे समोर आहे ना त्यांच्या गाण्याचा अर्थ कळत नव्हता, वाईब जी होती ना ती एकच नंबर वाटत होती मित्रांनो ऐकायला. तर मित्रांनो मी ब्लॉग करत करत आणि रॅली बघत पुढे आलेलो आहे. आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता त्यांनी पर्यावरण संस्कृती वाचवण्यासाठी कसं प्रदर्शन केलेलं आहे दाखवलेलं आहे आपल्याला. तर मित्रांनो माझ्या मागे तुम्ही ती माणसं बघू शकता ते उभी राहिली ती जे आमच्या सर्वांवरती येणाऱ्या जाणाऱ्यांवरती फुलांचा वर्षाव करत होती. खूप भारी वाटत होतं, जसं की आम्ही कुठची VIP माणसंच आहे. आणि मित्रांनो कोण म्हणजे असं जाहिरात करते आपल्या याची, तर कोण आपलं कल्चर जे आहे ते दाखवते. तर मागेच आपण बघितलेलं श्रीमान रायगड बनवून आपल्याला दाखवलेला. आणि प्लस आणि साऊथ इंडियाचं त्यांचं जे कल्चर आहे ते आपल्याला आपण बघितलं. तर कोणी स्पोर्ट्सचं दाखवत होतं, म्हणजे मलखांब वगैरे जिमनॅस्टिक वगैरे सर्व आपल्याला दाखवत होतं. खूप सुंदर आहे मित्रांनो. तुम्ही पण एकदा या इथं. पुढे अजून आहे रॅली, आपण जाऊया पुढे बघायला. तर मित्रांनो इथे ज्यूस देतात सर्वांना आणि मला पण भेटला आहे ज्यूस. तर म्हणजे तिथं संपलेला, तिथे एक माणूस येऊन मला बोलला की हे घे वाळा. मग घेतलं मी. तर मला आधी कसं तरी वाटलं, डायरेक्ट येऊन बोलला हे घे म्हणून. तरी पण मी घेतलं कारण की मला पाहिजेच होतं. आणि जे कसलं आहे ते कसलं पेरूचं आहे मित्रांनो. हे जे ज्यूस आहे ते पेरूचं ज्यूस आहे. मित्रांनो रॅली जी आहे ना त्याच्यामध्ये खूप मोठी गॅप पडली आहे. अर्धे लोक पाठीस थांबलेले आहेत. अर्धी लोक ना अर्धी रॅली जी आहे ती मागे आहे. अर्धी रॅली जी आहे ती आता आमच्या समोर आहे. बघू शकता तुम्ही किती अंतर आहे ते बघा. लय तिथं मागे आहे मित्रांनो, लय तिथं मागे. मी कधीपासून तो एक डबा आहे खाऊचा तो शोधतोय पण भेटत नाही. माझ्या काय ना काय खाऊ आयला मी अरे स्टार्टिंग पासून बघत होतोय. याला म्हणतात वाईट स्पर्श किंवा बॅड टच. अशा वेळेस तिथून लगेच धावत आई बाबांजवळ येऊन याबद्दल माहिती घेणं तुझं काम आहे. म्हणजे धावत यायचं आहे. सर्वांना बॅड टच आणि गुड टच बद्दल सांगत आहेत. असं खूप काय मित्रांनो ते शिकण्यासारखं पण आहे. तुम्ही यावर्षी नाही आला, पुढच्या वर्षी नक्की या. मी पण पहिल्यांदाच आलो इथे, तुम्ही पण या. गुढीपाडव्याच्या दिवशी, हिंदू नववर्षाच्या दिवशी खूप सुंदर आहे. आणि मला वाटतं ना 2 ते 3 किलोमीटर इतकी लांब लचक असेल, कारण की मी कधीपासून बघतो संपतच नाही ती रॅली. मला आता 1-1.5 तास झाला असेल पण संपत नाही ती रॅली. हा जो बॅनर आहे आणि जी टीम जी आहे मित्रांनो ही माझ्या ताईच्या ऑफिसची टीम आहे. तर मित्रांनो आता इथे 2 वाजत मित्रांनो, मी आधीच वाट बघत होतो आणि एकदा मला मित्रांनो ढोलताचा जो आवाज आहे ना तो समोरून ऐकण्यात जी मजा आहे ना ती फोनमधून नाही येणार तुम्हाला. म्हणून एकदा तुम्ही नक्की विजिट करा.
आणि अनुभव घ्या याचा. तर मित्रांनो तुम्ही समोरच्या ट्रकमध्ये बघू शकता आपल्या महाराष्ट्राची संस्कृती दाखवत आहेत. कोणी धनगराचा गेटअप केले तर कोणी संतांचा गेटअप केलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला दाखवलं आहे. इथं रोड आहे, तिथून असं सरळ गोल फिरून पूर्ण असं मग गोल फिरून असं आम्ही इथं आलो. गोल फिरत 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 तरी आम्ही सकाळी रॅली सकाळी 7-7:30च्या दरम्यान सुरू झालेली. आम्ही आलो 8 वाजता आणि आता 11-11:30 झाले. म्हणजे 9-10-11 3-3.5-4 तास आम्ही लोक बाहेर अजून रॅलीसोबतच. खूप भारी वाटलं मला. पहिल्यांदा असा अनुभव होता. आईच्या घरात तर ताई ऑफिसच्या कामासाठी आलेली आणि मी तिला बोललो तिचे एकच चालले कधीपासून तिला चांगली साडी वगैरे घालायची होती. नथनी कपाळाला चंद्रकोन हे सर्व तिला तयारी करून यायची होती. पण त्या ऑफिसच्या कामामुळे तिला हे टी शर्ट घालून यावं लागले. जाऊ दे, आता झाली रॅली संपली. रॅली आता तलावाकडेच येऊन संपले. आता सर्व आपापल्या ठिकाणी चालले आहेत. कोण घरी चालले, हे गाड्या वगैरे त्यांच्या ठिकाणी चाललेले आहेत. आपण पण आता घरी जाऊया. हे ताईचे जे ऑफिसचे जे मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी वाट बघते, ती कुठे गायब झालेत माहिती नाही. तो ते आले त्यांना भेटणार आणि मग आम्ही मग घरी जाणार. तर हा होता मित्रांनो गुढीपाडवा स्पेशल ब्लॉग. तर मित्रांनो आता जे ताईच्या ऑफिसवाल्यांनी जे इथं ट्रकवरती त्यांचं ॲडव्हर्टायझिंगसाठी जे लावलेलं बॅनर वगैरे ते आता उतरवत आहेत. ते बघा इथे ताईसमोर उभी आहे आणि तिथे जो टेम्पो दिसतोय ना समोर, बघा समोर जो टेम्पो दिसतोय ना त्याच्यात जाऊन आता हे सर्व टाकणार. खूप मजा आली मित्रांनो. पहिल्यांदा असा अनुभव. एकदा मी शिवजयंतीला गेलेलो 19 फेब्रुवारीच्या दिवशी आणि आत्ता यावर्षी 2दा मी रॅलीमध्ये गेलो. आयुष्यात पहिल्यांदा एकदा शिवजयंतीच्या जी होती कालाघोडा ते गेट ऑफ इंडिया आणि आता ही होती ठाण्याला आलेलो. तर मग खूप भारी वाटते. असंच आपण पुढे जितकं भेटेल तितकं आपण एक्सप्लोअर करू, वेगवेगळे अनुभव घेत राहू. तर तुम्ही माझ्या चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करा आणि असे वेगवेगळे जे अनुभव आहेत मी पण घेतो आणि तुम्ही पण घेत राहा. मग चला या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आहोजा गुढीपाडवा स्पेशल व्हिडिओ. मग चला बाय.